मी राजेंद्र दुधे ग्रीन लाईफ कृषीटेक कोल्हापूर या कंपनीकडून आज निंबोली येथील चना प्लॉट व्हिजिटसाठी आलेलो आहे. या कंपनीचे प्रोडक्ट वापरणारे शेतकरी श्री सुनीलजी ढानके आपल्यासमोर हजर आहे. आपण त्यांच्याच कडून या ग्रीन लाईफ ट्रीटमेंट संबंधी माहिती घेऊया. नमस्कार. मी सुनील विश्वनाथ ढानके, राहणार निंबोली. आम्ही आज आमच्या शेतामध्ये, चण्याच्या शेतामध्ये आलो आहे, प्लॉटमध्ये. मी ग्रीन लाईफची ट्रीटमेंट यावर्षीपासून स्टार्ट केली. म्हणजे सुरुवातीलाच सोयाबीन नंतर चना. सोयाबीनचं सांगायचं झालं तर माझं सगळं सोयाबीन हे नाफेडला गेलेलं आहे. म्हणजे नाफेड क्वालिटीचं सोयाबीन तयार झालं यावर्षी. कशामुळे झालं तर हे सगळी माझी ग्रीन लाईफची ट्रीटमेंट होती असं मी समजतो. त्यानंतर मला थोडा उत्साह वाढला आणि चला म्हणून आता चण्याचंही आपण तसंच करूया. आज मी माझ्या चण्याच्या शेतामध्ये आलो आहे. तर इतर चण्यापेक्षा ह्या चण्याची थोडीशी क्वालिटी जी राहते, ब्रांचिंग वगैरे आणि त्याचं लुकआउट हे वेगळंच दिसते. हा चणा आहे, जॅकी चणा लावलेला आहे, साधा घरचा पेरलेला आहे. आणि याची जर तुम्ही पानं वगैरे बघाल असे तर तुम्हाला ह्या अशा डॉलर चण्यासारखं दिसतात पानं. प्रत्येकजण विचारत आहे की तुम्ही हा डॉलर चणा पेरला आहे काय? तर डॉलर वगैरे पेरला नाही, हे स्प्रेइंग नंतर झालेलं हे किमया दिसते या ग्रीन लाईफची. तर मलाही पण त्याचा थोडासा म्हणजे आनंदच आहे आणि उत्सुकता वाढली आहे या ग्रीन लाईफबद्दल. हा सध्या ह्या जागी जो आहे हा 20 एकरचा पूर्ण टोटल प्लॉट आहे. आणि सोयाबीन तुम्ही किती? माझं तसं 30 एकर सोयाबीन होतं, पण एकाच जागेचा हा 20 एकराचा प्लॉट आहे. अच्छा. सोयाबीनला चांगला ॲव्हरेज आला तुम्हाला? सोयाबीनला मला ते नॉफेड क्वालिटी असल्यामुळे क्वालिटी चांगली आलेली आहे. 20 एकरामध्ये 160 क्विंटल सोयाबीन झालेला आहे. अच्छा. आता चना किती आहे तुमचं? आता एकंदर पूर्ण 30 एकर चणा आहे. अच्छा. आणि ते 20 एकर आहे. हा जे तो आपण उभा आहोत हा 20 एकरचा प्लॉट आहे पूर्ण इथे. बरं, चण्याला काय काय असं ट्रीटमेंट वापरलं की इतकं जबरदस्त क्वालिटी तुमची दिसून राहिली चण्यासाठी? आम्ही सुरुवातीपासूनच या चण्याची ट्रीटमेंट अशी केली. सॉईल आणि कवच त्याला आधी सीड ट्रीटमेंटमध्ये केलं, बाकी दुसरं काही लावलं नाही. त्याच्यानंतर पेरणी झाली. पेरणी झाल्यानंतर आम्हाला 30 ते 35 दिवसांनी आम्ही पहिला जो स्प्रे केला तो ग्रोथ, शक्ती आणि सम्राट या 3 औषधं मिळून त्याची पहिला फवारा झाला. अच्छा. त्या पहिल्या फवाऱ्यानंतरच त्याची क्वालिटी चेंज व्हायला लागली. अच्छा. त्याच्यानंतर आम्ही 20-25 दिवसानंतर हा आता दुसरा स्प्रे घेतला. हा. त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग वाढवायसाठी फ्लोरा आहे. अच्छा. आणि पॉवर आहे. अळीसाठी मेन म्हणजे एक फायटर आहे. आज तर अळीच कुठे दिसतच नाही. ते औषधाची थोडीशी किमया समजून घ्यावी लागेल. यावर्षी आम्ही कुठेही रासायनिक वापरलेलं नाही. सर, सगळ्यात रासायनिकचा प्रेमी होतो. सर, एक प्रश्न आहे तुम्हाला. याच्या आधी मागच्या वर्षी जे समजा तुम्ही हे करत होते तर रासायनिक वगैरे किती आणत होते? कारण जमीन तुमची भरपूर आहे, जवळपास 25 एकराचा प्लॉट आहे. तर किती रासायनिक वापरत होते? म्हणजे किती आणत होते तुम्ही गोडाऊनमध्ये तुमच्या? माझं जर कृषी केंद्राचं जर बिल पाहिलं 10-12 लाखाच्या वर बापरे. जाते. अच्छा. पण या वर्षी माझं साधारण बस 2-2.5 लाखापर्यंतच गेलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे खरंच खूपच चांगली गोष्ट आहे. माझे उत्पन्न जरी कमी नाही आलं तरी माझे वाचलेत, पैसे वाचले. मी गावातून ऐकलं तुमच्याबद्दल की तुम्ही जे गोडाऊन बांधलेलं आहे हे फक्त खतासाठी गोडाऊन बांधलेलं होतं. बांधलं त्यासाठी. आणि 2-2 ट्रॉल्या खत तुम्ही आणत होते. असं ऐकलं. 2 ट्रॉल्या म्हणजे 400 बॅग खत मी वापरत होतो दरवर्षी 400 बॅग. यावर्षी एकच आणा नाही? या वर्षी आणल्याच नाहीत बिलकुल. गोडाऊन खाली होत्या, देऊन टाकल्या दुसऱ्याला. आणि म्हणजे बराचसा खर्च तुमचा यामध्ये कंट्रोल मध्ये आला. कंट्रोल. आणि रासायनिक कुठलंच वापरत नाही. रासायनिक कुठलं म्हणजे बंदच केलं रासायनिक वापरणं. आता तुम्हाला ते पिकामध्ये पण समाधान दिसतंय ना? त्याच्यापेक्षा थोडं जास्त क्वालिटीचं चांगलं दिसते. रासायनिकपेक्षा थोडं क्वालिटी चांगली आहे. आता तुमची शेती तुम्ही पाहिली, रिझल्ट चेक केले, ग्रीन लाईफचे रिझल्ट आहे, तुम्ही समाधानी आहात? मी तर सोयाबीन पासूनच समाधानी झालो आहे.
सोयाबीन पासून आता समाधानी याचं जर उत्पन्न आणखी तर त्याला डबल अच्छा. समाधानी होईल. आहे. याच्यातही तुम्ही समाधानी आहात आतापर्यंत? शेतकरी शेवटी समाधानी नसतोच म्हणा, पण आमचं आनंदित असतो. जर चांगलं पीक झालं तर आनंदित असतो, आम्ही समाधानी नसतो. तर एकूण पूर्ण रिझल्ट पाहिल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना काय हे सांगू मी प्रत्येक शेतकऱ्याला याच्यानंतर जो कोणी मिळेल मला सांगायचं झालं त्यांना हेच आवर्जून सांगेल का बाबा ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट घ्या, बघा आणि त्याच्यानंतर तुमची प्रगती करा. अच्छा. प्रत्येक शेतकऱ्याला सांगेल मी असं. अच्छा. कारण माझा अनुभव मी स्वतः केल्याशिवाय मी दुसऱ्याला सांगत नाही. बरोबर. तर धन्यवाद. तुम्ही आतापर्यंत आम्हाला जे काही वेळ दिला आणि तुमच्या शेतातला हा जो रिझल्ट सांगितला, तुमचं जे समाधान पाहून आम्हाला पण आनंद होत आहे. असेच शेतकरी आम्हाला द्याल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि बरेचसे शेतकरी जेव्हा सेंद्रिय शेतीकडे आपण वळू तर आपली जमीन, आपली भूमाता ही सेंद्रिय बनेल. आणि आज जे काही केमिकल चालू आहे त्या केमिकलला कुठेतरी रोखतान मिळेल आणि बऱ्याचशे आजारापासून आपण या देशातील जनतेला वाचवू मी शकतो. तर राजूभाऊचे धन्यवाद करतो. ते भेटले पण त्यांना बरेच वर्ष झुलवलं. शेवटी आज आता हे रिझल्ट आलेला आहे. 2 वर्ष झुलवलं. ग्रीन लाईफच्या ट्रीटमेंटवर कशा पद्धतीने सुनील भाऊने आपली शेती डेव्हलप केलेली आहे. गेल्या 1 वर्षाच्या अगोदर ते ट्रॉलीनं आपले रासायनिक खत घरी आणत होते. आता यावर्षी त्यांनी अजिबात एक दाना सुद्धा आणलेला नाही. आपण चेक करू शकता. रिझल्ट पण जबरदस्त मिळालेला आहे. शेतकरी पण समाधानी आणि त्यांचा खर्च पण कमी झालेला आहे. अशाच खर्च कमी करण्यासाठी आणि रिझल्टसाठी तुम्हाला जर ग्रीन लाईफचे ट्रीटमेंट वापरायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि जर शेतकऱ्याचा नंबर सुद्धा खाली यामध्ये आहे त्यांना सुद्धा कॉल करू शकता. या सगळ्या व्हिडिओसाठी तुम्ही आपली ग्रीन लाईफचे चॅनल सबस्क्राईब करा.